अंशकालीन पदवीधर म्हणजे काय? अंशकालीन पदवीधर हा काय मॅनेजमेंट कोट्यातून भरला जातो का? किती वर्षाच्या अगोदरचे पदवीधर म्हणजे अंशकालीन पदवीधर? ज्या पदवीधरांना राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार अंशकालीन पदवीधर ठरवलं जातं, ती संपूर्ण प्रक्रिया आत्ताच्या शासकीय अधिकाऱ्यांना समजते का? अंशकालीन पदवीधराच्या निवड प्रक्रियेमध्ये नौकर भरतीमध्ये 10% आरक्षण असताना सुद्धा या नौकर भरतीमध्ये बोगस त्या ठिकाणी नौकर भरती करून कोण मलिदा खातं? अंशकालीन पदवीधर नौकर भरतीमध्ये मूळ अंशकालीन पदवीधरांना न्याय न मिळता अंशकालीन असणाऱ्या नौकर भरतीमध्ये किंवा ज्यांना अंशकालीन म्हणून समजलं जातं त्यांना त्या ठिकाणी अंशकालीन पदवीधर म्हणून संधी दिली जाते. हा शुद्ध खोटारडेपणा नाही का? आणि जर राज्य सरकार भारतीय राज्यघटनेच्या आधारावर चालत असेल, शासन निर्णयावर जर चालत असेल, तर अजून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला अंशकालीन पदवीधर या शब्दाचा अर्थ कळालेला आहे का? कारण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं जी काही कनिष्ठ लिपिक पदाची नौकर भरती झाली त्याच्यामध्ये महाघोटाळा झाला असा अंदाज या ठिकाणी मला वर्तवायचा आहे. कारण जो व्यक्ती 1999 नंतर जन्माला आला तो अचानक अंशकालीन पदवीधर कसा झाला? राज्य सरकारचा जो अंशकालीन संदर्भातला 2002चा जो अध्यादेश आहे त्या अध्यादेशामध्ये स्पष्ट एखादा पदवीधर हा अंशकालीन समजायचा असेल तर तो किती सालाच्या अगोदरचा असावा? निवड प्रक्रियेमध्ये जर 1999चा जन्म झालेल्या उमेदवाराला जर तुम्ही अंशकालीन पदवीधर म्हणून जर नियुक्ती देणार असाल आणि त्याचं 21 वर्ष लगेच पूर्ण झालं असेल तर 3 वर्षामध्ये त्यांनी 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं, तो 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर तो एकाच वर्षात पदवीधर सुद्धा झाला. म्हणजे 3 वर्षामध्ये तो सज्ञान सुद्धा झाला, पदवीधर झाला. अशा व्यक्तीला जर नौकर भरती त्या ठिकाणी केली जात असेल तर या MIDCच्या नौकर भरतीमध्ये मलिदा कोण खातंय या सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे. आणि असा संशय आहे अंशकालीन नौकर भरती या निवड प्रक्रियेमध्ये शासन निर्णय जो चालतो सांगतो त्याच्यावरच ती नौकर भरती झाली पाहिजे. मूळ अंशकालीन पदवीधरावर हा त्याच्या हक्क अधिकारावर या भारतीय स्वातंत्र्यामध्ये जर अन्याय होत असेल, त्याच्या नौकर भरतीवर त्याच्या प्रतिनिधित्वावर जर घाला घालत असतील तर आमची कित्येक मुलं आज स्पर्धा परीक्षेमध्ये संघर्ष करतात. आई वडील पोटाला चिमटा घेऊन मुला मुलींच्या भविष्यासाठी त्या ठिकाणी पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आपली मुलं त्या ठिकाणी त्यांचं नशीब आजमावीत, तिथं प्रतिनिधित्व मिळावं आणि चांगल्या पदावर जावं अशी जर आईबापांची इच्छा असेल आणि त्या आईबापांना किंवा त्यांच्या मुलांवर जर अन्याय करणारं हे सरकार असेल, प्रशासन असेल तर ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि या प्रमुख विषयावर मित्रांनो मी आज चर्चा करणार आहे. सर्वांना नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. संतोष शिंदे या ऑफिशियल या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नौकर भरतीचा विषय आहे. पोरांवर अन्याय झाला नाही पाहिजे, मुलींवर अन्याय झाला नाही पाहिजे, आमच्या अंशकालीन पदवीधरांवर अन्याय झाला नाही पाहिजे आणि निपक्षपातीपणे नौकर भरती झाली पाहिजे. आताची जी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDCची जी यादी 10 फेब्रुवारी 2026 रोजी निवड प्रक्रियेची यादी टंकलेखक अर्थात लिपिक पदाची जी प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये अंशकालीन पदवीधरावर अन्याय झालेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही यादी ती पाहू शकता.
कायदा काय सांगतो, सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय काय सांगतो, जर एखादा पदवीधर 1990च्या अगोदर जन्माला आलेला असेल आणि त्याला 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो जर पदवीधर असेल तर 2002च्या शासन निर्णयानुसार तो अंशकालीन पदवीधर समजावा. जर 1990 नंतर तो जन्माला आलेला असेल तर तो फक्त अंशकालीन म्हणून त्याची गणना होते. हा शासन निर्णय आहे आणि याच शासन निर्णयानुसार याच्या अगोदर सुद्धा नोकर भरती झालेली आहे. इतका साधा सरळ फरक या नोकर भरतीमध्ये अंशकालीन पदवीधर या प्रवर्गासाठीचा आहे. अंशकालीन पदवीधर या प्रवर्गासाठी समांतर आरक्षण हे 10% आहे. म्हणजे 10% समांतर आरक्षण असताना आणि ज्याची नोंदणी पूर्वी समाज कल्याण विभागाकडे होती आणि ज्याला त्या काळी मानधन सुद्धा समाज कल्याण विभागाकडून मिळायचं, तो अंशकालीन पदवीधर. आत्ताच्या या MIDCच्या निवड प्रक्रियेमध्ये जी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची 10 फेब्रुवारी 2026 रोजी जी निवड प्रक्रिया जाहीर झाली, अंशकालीन पदवीधर म्हणून ज्या व्यक्तीचा जन्म 1999 सालामध्ये झाला किंवा त्याच्यानंतर झाला असं गृहीत धरूया, तर मग 2002चा जर अध्यादेश असेल तर अवघ्या 3 वर्षामध्ये तो पदवीधर कसं काय झाला. म्हणजे याचा अर्थ शासन निर्णयाच्या विरोधात ही नोकर भरती केली गेली का, याची सखोल माहिती घेतल्यानंतर प्रथम दर्शनी असं लक्षात येतं की ज्या पद्धतीनं एखाद्या महाविद्यालयामध्ये सहज ऍडमिशन मिळत नसेल तर मॅनेजमेंट कोठ्यातून ऍडमिशन घेतलं जातं. आणि या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये मॅनेजमेंट कोठ्यातून ऍडमिशन घ्यायचं असेल तर सरळ सगळ्यांना एक अलिखित नियम माहितीये, तो म्हणजे पैशावर. पैसा फेको आणि तमाशा देखो ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती. याच पद्धतीनं अंशकालीन पदवीधर ज्या व्यक्तीचा जन्म 1990 नंतर झाला, मी तर 99चं उदाहरणच तुम्हाला दिलंय, आणि या सगळ्या निवड प्रक्रियेची चौकशी झाली पाहिजे शासन निर्णयासहित. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं जी यादी प्रसिद्ध केली ती सुद्धा मी आपल्याला दाखवतो आहे. याचा अर्थ की याची चौकशी झाली पाहिजे. ही निवड प्रक्रिया निपक्षपातीपणे झाली का पक्षपातीपणे झाली. मग मॅनेजमेंट कोट्यातून अंशकालीन पदवीधरची जर म्हणजे ज्या अर्थी पदभरती होत असेल तर याच्यामध्ये शुद्ध आर्थिक भ्रष्टाचार झालेला असावा असं नाकारता येत नाही. हा माझा संशय, अंदाज आणि आक्षेप जरी असला तर या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही आवाज तर उठवणारच आहोत. पण आमच्या मूळ अंशकालीन पदवीधरावर अन्याय का? म्हणजे एका बाजूला तुम्ही SC, ST, OBC, मायनॉरिटी, OBC मध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, स्वातंत्र्य सैनिक, खेळाडू, इतर मागासवर्गातील विशेष प्रवर्ग आणि अंशकालीन पदवीधर अशा पद्धतीने एकंदरीत रचना करण्यात आलेली आहे. आणि खुला वर्ग ज्या पद्धतीनं आरक्षणाची वर्गवारी करण्यात आलेली आहे त्यानुसार नोकर भरती ही केली जाते. मग असं असताना तुम्ही 1990 नंतर जे काही जन्माला आले ते सगळे अंशकालीन म्हणून त्यांची नोंद होते, अंशकालीन पदवीधर म्हणून नाही. आणि जर सामान्य प्रशासन विभागाने खोडसाळपणा करून त्या ठिकाणी पैशाचा व्यवहार होतो असावा किंवा त्यांना त्या आरक्षणाचं महत्व कळत नसावं किंवा तिथं त्यांना त्या अंशकालीन पदवीधर या प्रवर्गाचा व्यक्ती मिळालेला नसावा किंवा घ्यायचा नसावा किंवा एखाद्याने तिथं तसं ऍप्लिकेशन केलेलं असलं तरी त्यांना तो भरायचा नसावा. म्हणून त्यांनी अंशकालीन पदवीधर या जागेवर जर फक्त अंशकालीन व्यक्तीला जर भरलं असेल
तर त्या 10% जागा ह्या विनाकारण दुसऱ्यांच्या घशात घालण्याचा प्रकार आहे. आणि हेतू पुरस्कर सरकारमधले किंवा प्रशासनामधले याच्यामध्ये ज्यांच्या कुणाचे धागेदोरे असतील, लागेबंदी असतील, हे सगळे संशयास्पद आहेत असं मला वाटतं. म्हणजे त्या एका प्रवर्गासाठी माझा आक्षेप असेल तर एकूण सगळी निवड प्रक्रियाची जर यादी तपासली तर याच्यामध्ये संशय निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. माझा मूळ मुद्दा एवढाच आहे. आम्ही आरक्षणाचे समर्थक आहोत. आरक्षण म्हणजे आमचा हक्क, अधिकार आहे, प्रतिनिधित्व आहे. आणि तो जाणीवपूर्वक जर कुणी हिरावून घेत असेल आणि तिथं शासन निर्णय 2013चा जो सांगून दुसरी प्रवर्गाची भरती म्हणून त्यांनी जी काही प्रक्रिया दाखवली गेली ही 100% आक्षेपार्ह आहे. आणि मूळ अंशकालीन पदवीधरावर, त्या तरुणांवर होणारा अन्याय आहे. एक तर नोकर भरती लवकर होत नाही, केली जात नाही, तशा जागा उपलब्ध नसतात. आणि सामान्य प्रशासन विभाग जर सगळ्यांचा सन्मान करून जर नोकर भरती एखादी पब्लिश करत असेल, एका बाजूला 52%च्या वर आरक्षणाची मर्यादा जाऊ द्यायची नाही, गेली नाही पाहिजे असं बोललं जातं. आणि दुसऱ्या बाजूला आमचं जे हक्काचं आरक्षण आहे 50%च्या आतमध्येच, तेच आरक्षण जर आम्हाला मिळत नसेल, त्याच्यावर अन्याय होणार असेल तर हे शुद्ध खोटारडेपणा आहे. आणि तो आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. आणि याची वाचा फोडण्यासाठी मी आपल्या समोर या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. ही गोष्ट साधारण नाही. जर MIDC अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जाहिरातीमध्ये अशा पद्धतीची चूक झाली आहे असा माझा त्या ठिकाणी आक्षेप आहे. याचा अर्थ इतर विभागामध्ये सुद्धा असंच जर होत असेल, याच्या अगोदर सुद्धा तलाठी नोकर भरतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं अंशकालीन पदवीधरांवर अन्याय केला गेला, तिथं सुद्धा अंशकालीन भरले गेले. म्हणजे एखाद्या व्यक्तीची ज्या ठिकाणी नियुक्ती करणं अपेक्षित आहे त्याला डावलून दुसऱ्याला नियुक्ती करणं हा त्याच्यावर, त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आणि त्याच्या हक्काधिकारावर केला जाणारा किंवा सरकारनं केलेला हा त्या ठिकाणी अन्याय आहे. संभाजी ब्रिगेड असेल किंवा संतोष शिंदे असेल, हे खपवून घेतलं जाणार नाही, खपवून घेणार सुद्धा नाही. आणि आमच्या तरुणांना, आमच्या तरुणींना आज नोकरीची गरज आहे, बेरोजगारी म्हणून फिरतायत, हाताला काम नाही. सरकार, प्रशासन, राज्यकर्ते जर हाताला काम देऊ शकत नसतील आणि त्यांची जबाबदारी आहे नोकर भरती करून तरुणांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेणं, आणि ते जर तिथं मलिदा खाण्यासाठी आमच्या म्हणजे ज्या प्रवर्गासाठी जो तरुण हक्क त्याला जो मिळाला पाहिजे, आमच्या तरुणींना हक्क मिळाला पाहिजे, त्याच्यावर जर कुणी घाला घालत असेल तर आम्ही जबाबदार नागरिक म्हणून ह्या गोष्टी होऊ देणार नाही. याची सखोल चौकशी करण्यासाठी पाठपुरावा करूच. पण अशा जर इतर जाहिरातीमध्ये जर गडबड झाली असेल तर जिवंत विचारांच्या लोकांनी, तुम्ही आम्ही एकत्र येऊन या विरुद्ध लढा देण्यासाठी प्रयत्नशील राहू. वेळ प्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी राज्याचे सन्माननीय उद्योग मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री अशा तिघांनाही पत्रव्यवहार करून या निवड प्रक्रियेमध्ये चौकशी झाली पाहिजे यासाठी प्रत्यक्ष पाठपुरावा करणार आहे. कशी भरती केली, खरंच अंशकालीन पदवीधरालाच तिथं संधी दिली का अंशकालीन व्यक्तीला तिथं त्या ठिकाणी बसवलं, आणि असा जर खोडसाळपणा केला असेल तर ही सगळी नोकर भरती भ्रष्टाचार रूपी पापाने भरलेली आहे. आणि हा पापाचा घडा फोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो. तुमचं काय मत, आक्षेप असेल तर कमेंट करा, नक्कीच त्याच्यावर चर्चा करू आणि अशा खोटारड्यापणाच्या विरोधात नक्कीच आवाज उठवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. विनंती एवढीच आहे, महाराष्ट्रातले जेवढे पदवीधर असतील, अंशकालीन पदवीधर असतील, जे स्पर्धा परीक्षा देत असतील, जे नोकरीसाठी धडपड करत असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. कारण प्रशासनामध्ये असा खोडसाळपणा सुरू आहे, हा आपल्याला उजेडात आणण्यासाठी माझ्या या शब्दांना बळ मिळेल. म्हणून जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. संपर्कात राहूया. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.